आज मी आले आहे तानसा नदीच्या किनारी असलेल्या हेदवडे गावातील जागृत स्वयंभू महालक्ष्मी मंदिरात आणि हे जगामधले एकमेव नवग्रह स्वयंभू मंदिर आहे। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही चाललो आहोत बाहेर। एक मंदिर आहे जे खूप दिवसापासून मला जिथे जायचं होतं, पण फक्त ते फ्रायडेलाच ओपन असतं। त्यामुळे आज फ्रायडे असल्यामुळे आमचा प्लॅन झालेला आहे तिकडे जाण्यासाठी। मंदिर कसं आहे ते तुम्हाला समजेलच पुढे बघाच। तर चला आपण जाऊ। मी सुद्धा पहिल्यांदाच जाणार आहे। तर कसं आहे मंदिर ते मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलं आहे, फोटोमध्ये बघितलं आहे। तर तुम्हाला मला प्रत्यक्षात बघायला मिळेल आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा। तर चला जाऊया आपण। आजचा दिवस खूप खास आहे कारण मी चालले आहे विरार जवळच्या खनिवडे गावातील एक अत्यंत शांत आणि पवित्र ठिकाणी श्री महालक्ष्मी मंदिरात। हे मंदिर स्वयंभू आहे, म्हणजे देवीची मूर्ती स्वतः निर्माण झालेली मानली जाते। चला तर पाहूया हे शक्तीचं स्थान आणि त्या निसर्गरम्य वातावरणात हरवून जाऊया। हे बघा, बोलता बोलता मंदिराजवळ पोहोचले सुद्धा। मंदिराच्या पायथ्याजवळ पोहोचल्यानंतर आजूबाजूला देवीसाठी ओटी आणि प्रसाद दोन्ही उपलब्ध आहेत। पाऊस असल्यामुळे वरती कागद बांधले होते आणि खाली साईडे चिखलच होता। आणि देवीचं मंदिर म्हटल्यावरती खाली जमिनीवरती कधीच नसतं, ते डोंगरावरती थोडंफार तर उंचावरती असतं आणि आपल्याला पायऱ्या चढूनच जावं लागतं। तर या मंदिरात सुद्धा जाण्यासाठी आपल्याला थोड्याफार पायऱ्या आहेत त्या चढूनच जावं लागतंय। आज शुक्रवार असल्यामुळे मंदिरात फार गर्दी आहे, कारण की मंदिर हे फक्त शुक्रवारी भाविकांसाठी दर्शनासाठी उघडे असते। या मंदिरात येण्यासाठी विरार स्टेशन पासून 80 रुपये शेअरिंग आहे आणि बसने स्टेशन ते खानिवडे 20 रुपये आणि तिथून मंदिराजवळ जाण्यासाठी रिक्षा आहेत, तिथून 20 रुपये असं तुमची तिकीट जाते। या मंदिराचा टाइम शुक्रवारी सकाळी 9:30 ते 6 असा आहे। मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपले दर्शन होते शेषनागांचे। अशा प्रकारच्या शेषनागाचे मी तर पहिल्यांदाच दर्शन घेत आहे। शेषनागाचे दर्शन करून आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये। हे जागृत मंदिर असल्यामुळे शुक्रवारी भाविकांची खूप गर्दी असते। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला भव्य असे मोठे सभामंडप दिसते आणि त्याच्या समोरच आहे 3 रूपामधील हनुमानजी। त्यांचेही दर्शन करूया आणि मग जाऊया पुढे। दर्शन करून पुढे गेल्यावरती आपले दर्शन होते काळभैरवनाथांचे आणि त्याच्यानंतर श्री गणेशाचे। आता आपण प्रवेश करूया मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये गर्दी बघा किती आहे, ती लाईन लागली होती दर्शनासाठी। आता प्रश्न पडला असेल की या मंदिरात मूर्ती ही आली कुठून? तर या मंदिरातली मूर्ती ही परमपूज्य गुरुवर्य श्री दादासाहेब हाटे यांना हैदवडे गावामध्ये सापडली आहे। मग त्याने येथे छोटेसे मंदिर बांधले। काही काळाने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि मग मोठे मंदिर बांधण्यात आले। देवीच्या गर्भगृहाच्या बाजूलाच आपले दर्शन होते पंचमुखी गणेशाचे। त्याचसोबत आपले दर्शन होते देवी सरस्वतीचे, श्री दत्तांचे। या सर्वांचे दर्शन झाल्यानंतरच आपले दर्शन होते श्री महालक्ष्मीचे। देवीचे महाद्वार हे अगदी अर्थपूर्ण सजवलेले आहे। 7 ऋषी मुनी, 8 देव्या आणि गाभाऱ्यामध्ये बसलेली एक देवी म्हणजे महालक्ष्मी, यांना मिळून 9 देव्या असं आणि 2 रक्षक म्हणजे सिंह, वाघ आणि कासव। गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरूनच तुम्ही सुद्धा देवीचे दर्शन घ्या। मातेचे दर्शन झाल्यावर पुढे आपल्याला स्वयंप्रकट नवग्रहांचेही दर्शन होते। हे जगामधील एकमेव स्वयंभू नवग्रह मंदिर आहे। येथे सर्व नवग्रह योग्य स्थितीमध्ये आणि योग्य दिशेने ठेवलेले आहेत। हे नवग्रह स्वयंभू म्हणजे स्वतः ज्वालामुखीच्या लाव्हामधून मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडामध्ये तयार झालेले आहेत। वरच्या बाजूने पाहिल्यास यांची स्थिती अगदी 9 अंकामध्ये तयार झालेली दिसून येते। तसेच बाजूच्या खांब्यावर नवग्रह स्तोत्र लिहिलेले आहेत। असे मानलं जातं की हे स्तोत्र खूप शक्तिशाली आहेत आणि त्याच्यासोबतच असेही बोलले जाते की हेदवडे गावातील महालक्ष्मी मंदिरात नवग्रहांचे पूजन करून प्रार्थना केल्याने सर्व अडचणी आणि ग्रहांचे दोष नाहीसे होतात। यांचे दर्शन करून साईडलाच पायऱ्या आहेत। त्या पायऱ्या चढून बघूया की वरती काय आहे ते। आणि इकडे वरती जेवण सुद्धा असतं कंटिन्यू चालू, प्रसाद। इकडे बसण्यासाठी मोठी अशी जागा आहे, इकडे पाणी पण आहे। देवीची शांतपणे प्रार्थना करण्यासाठी वरच्या बाजूला मोठी अशी जागा बनवून ठेवलेली आहे, तिथे बसून लोक प्रार्थना करतात। ओम श्री 879 म्हणजे हिंदू सत्तेनुसार एक आध्यात्मिक आणि पवित्र सत्य आहे। ही जादुई संख्या विशिष्ट संयोजनात ठेवल्यानंतर तयार होते। 8 म्हणजे अष्टविनायक, 7 म्हणजे सप्तऋषी देवता, 9 म्हणजे 9 ग्रह।
या तिन्ही देवतांचे आणि ऋषीमुनींचे एकत्र दर्शन घेण्याचे ठिकाण म्हणजे ओम श्री 879 महालक्ष्मी मंदिर। आणि आता मस्त दर्शन करून आम्ही बसलो आहोत बाहेर। मस्त मंत्रांचा आवाज चालू आहे आणि जी वाईब आहे ती एकदम पॉझिटिव्ह प्युअर अशी आहे। खूप छान आणि खूप शांत असं वाटते मंदिरामध्ये आल्यानंतर। आणि नवग्रहांचं सुद्धा दर्शन केलं आहे आम्ही, खूप छान वाटते। तर पहिल्यांदाच केलेलं आहे आणि माझ्यासोबत तुमचं पण झालेलं आहे। चला आता जाऊ थोड्यानंतर, अजून थोडीशी व्हिडिओ शूट करते आणि त्याच्यात जाऊ बाहेर। काय माहिती आवाज आहे। देवीचं दर्शन करून खूप छान वाटलं। थोडा वेळ मंदिरात सुद्धा घालवला, पण आता वेळ झाली आहे परतीच्या वाटेची। मंदिराबद्दल जेवढी माहिती होती, जेवढी माहिती मिळाली मला, तेवढी सगळी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे। जरी काही सांगायचं राहिलं असेल, ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून या मंदिराला नक्की भेट द्या। स्वयंभू महालक्ष्मी मंदिर आणि स्वयंभू नवग्रह मंदिर। मंदिराच्या बाहेरचा निसर्ग अगदी सुंदर आणि देखणा दिसत आहे। हेदवडे गावातील हे महालक्ष्मीचं मंदिर। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा मंदिरातील मंत्रांचा आवाज अगदी इथपर्यंत येत आहे। मंदिरात आली आहे म्हटल्यावरती घरी प्रसाद तर घेऊन जावाच लागेल। मला आवडतात हे लाडू म्हणून थोडेसे लाडू घेतले। मंदिराकडे जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे, त्यामुळे आजूबाजूला घरे आहेत आणि मध्ये मस्त अशी वाट आहे आणि साईडने छोटी छोटी दुकानं। आम्ही जाणार होतो घरी, पण विचार केल्यानंतर की नदीवर सुद्धा जाऊया, नदीचा नजारा बघूया कसा आहे ते। तर चला बघूया नदी सुद्धा कशी आहे। नदीच्या काठी गाडी पार्किंग करण्यासाठी खूप मोठी अशी जागा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही गाडी घेऊन येण्यासाठी। ही बघा, ही आहे तानसा नदी, अगदी झुळझुळ वाहणारी आणि शांत वातावरण देणारी। मला अगोदर वाटलं होतं की ही खाडी आहे, पण नंतर समजलं की ही तानसा नदी आहे आणि इथून महालक्ष्मीचं मंदिर अगदी स्पष्ट दिसत आहे। नदीसोबत थोडासा वेळ घालवला आणि झुळझुळ वाऱ्यासोबत केसांची तर माझ्या वाटच लागले। तर गाईस सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे, मंदिर सुद्धा आणि इकडे पाणी आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे। खूप छान मंदिर आहे, एक्सपिरियन्स तर खूप छान आहे। मी तर पहिल्यांदाच आले, पण मंदिर तर जाऊन जो बोलतात ना, मंदिरात गेल्यानंतरची जी वाईब आहे ती वेगळीच असते। ती अनुभवल्यानंतर अनुभवतोच माणूस, असं सांगू नाही शकत। तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। बाय बाय, लव यू गाईज। नंतरची व्लॉग टाटा।